डॅडने माझ्या भल्यासाठी विल केलं, पण त्यांना तरी कुठे माहिती होतं जय सारखा नवरा असणार आहे माझा. हे इथे असं बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा तुला असं नाही वाटत तिकडून शमीला इथे घेऊन यावं? हे पाहिलंच किती छान आहे ना सगळं. काय नाव म्हणाला तुझं? अभिजित. अभिजित. तर काय आमच्या पंजोबाच्याही आधीपासून ही कारागिरी इथे सुरू आहे. काय सांगू तुला, अरे इथल्या लोकांच्या बोटामध्ये जादू आहे. बघता बघता एखादी कलाकृती तुम्हाला अशी करून दाखवते की तुम्ही नुसतं बघत राहाल असं वाटतं. ही कारागिरी हे सगळं आधीपासून इथेच आहे. या लोकांनी फक्त तो कुठलासा पडदा बाजूला करून तिला आणली म्हणजे झालं पुढे. हो. चहा आलाय घ्या. हो. हा. पण आता मात्र मी ही सगळी कामं बंद करायचं ठरवलंय. का? कारण गेली काही वर्ष मला सगळा तोटा सहन करावा लागतोय. खरं म्हणजे आम्ही याच्याकडे धंदा म्हणून कधीच पाहिलं नाही. पण काय, किमान पुढे लागणाऱ्या कच्च्या मालासाठी तरी थोडंफार तर प्रॉफिट पाहिजेच ना आपल्याला. अरे इतकी अप्रतिम कारागिरी, पण याचं मोल आम्हाला मिळत नाही. बरं, आमच्याजवळ असं कोणीही नाही की या कारागिरीचं, या अप्रतिम कामाचं आम्हाला पुरेपूर मोल मिळवते. पण हाच माल बाहेर फार महागात विकला जातो. म्हणजे आम्हाला आठवतंय एक स्कार्फ जो इथे 150 रुपयाला आहे तो आम्ही शहरामध्ये 1500 रुपयाला विकत घेतलाय. असं का? अरे बाबा, तेच तर दुःख आहे. ही मध्यस्थी म्हणून जी माणसं येतात ना, ती आम्हालाही लुबाडतात आणि गिऱ्हाईकांना लुबाडतात. आमचा त्यात काहीही फायदा होत नाही. अरे हे सोन्यासारखं आमचं हे काम आमच्याकडून चणे फुटाण्याच्या भावाने विकत घेतात. आम्हाला त्यात काहीही मिळत नाही. काय सांगू, जीव जळतोय हे सांगताना सुद्धा. पण काही झालं तरी मला हे बंद करायचं आहे. फक्त दुःख एकाच गोष्टीचं आहे की ही अप्रतिम कला, ही कारागिरी कायमची मरून जाणार आहे, मरून जाणार. आणि मी ही कला जिवंत ठेवली तर तुमच्या सोन्यासारख्या कलेचे मी सोन्यासारखेच पैसे मिळवून दिले तर? बिझनेस कराल माझ्याशी? विश्वास ठेवाल माझ्यावर? बोल बोल, तू आता बोल, काय म्हणशील ते. काय या रिपोर्टरची ओळख खूप वरपर्यंत आहे वाटतं. तुमच्या विरुद्ध फार स्ट्रॉंग केस तयार केली जाईल. हे पहा लोक हो, हा माझ्या मुलासारखा आहे. याला तुम्हाला काहीतरी सांगायचंय ते जरा नीट ऐकून घ्या म्हणजे झालं. हा बोल. नमस्कार, मी नुकताच या गावात आलो. तुमची सगळ्यांची कलाकुसर पाहिली. मला तुम्हाला सगळ्यांना
तुमच्या फायद्याची एक गोष्ट सांगायची आहे. हे वाक्य बऱ्याच वेळा ऐकलंय आम्ही. असं बोलून चुना लावणारे खूप पाहिले आम्ही. अहो, तुम्ही आमचा फायदा दाखवून तुम्ही तुमचा फायदा करून घेणारे पक्क माहिती आहे आम्हाला. नाही, एक मिनिट माझं ऐकून घ्या प्लीज. हे पहा, तो काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या आधी. हा, ऐकायला तर काही पैसे लागत नाहीत. तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या. शेवटी निर्णय तुमचाच आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की ही तुमची कला कुसर, ही कला, याचं योग्य ते मोल तुम्हाला मिळावं. आता मला सांगा, ही एक साडी, एक दुपट्टा किंवा एक शाल याचा बनवण्याचा खर्च किती असेल? 70 रुपये. हीच आपण बाजारात 100 रुपयाला विकू शकतो. हा, म्हणजे 30 रुपये तुझ्या खिशात जाणार. नाही काका, असं नाही. तुमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम काय, या गावातली समस्या काय, हे आत्ताच आजोबांनी मला सांगितलं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तुमच्याकडचा जो काही माल आहे तो शहरात न्यायला तुमच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत, म्हणजे माणसं नाही आहेत, जी आहेत ती शिकलेली नाही आहेत. त्यामुळे होतं काय की शहरातले हे जे काही एजंट्स आहेत, मध्यस्थ आहेत, ते तुम्हाला फसवतात. माल होलसेलमध्ये घेतो असं सांगून कमी पैशामध्ये माल विकत घेतात आणि हाच माल जिथे या मालाला जास्त किंमत आहे, जास्त उठाव आहे, तिथे जास्त किमतीला विकतात आणि रगड पैसा कमवतात. आता माझा प्लॅन आहे का, मी सगळ्यात आधी शहरभर फिरून अशा प्रकारच्या मालाला किती उठावे आणि कुठे कुठे मागणी आहे याची नोंद करेन. या सगळ्या नोंदी मी तुमच्याकडे देईन आणि त्या मागणीनुसार तेवढाच आणि तितकाच माल आपण बनवायचा, म्हणजे स्पेसिफिक माल बनवायचा. जेवढी मागणी आहे तेवढाच, बरोबर? या मालाची किंमत आपणच ठरवायची, किती रुपयाला माल विकायचा हे आपणच ठरवायचं. आणि आता हा माल शहरात कसा न्यायचा, त्याचं पॅकिंग कसं करायचं, मार्केटमध्ये कसं बोलायचं, याची काळजी मी घेईन. 1 मिनिट. नंतर कोण बोललं की ही किंमत आम्हाला नको, किंवा नंतर कोण बोलेल की हा मालच नको, तर म्हणजे झालं सगळा माल फुकट. फुकट नाही जाणार, कारण सुरुवातीलाच आपण त्यांना पूर्ण किंमत सांगायची आणि जेवढी किंमत आहे त्याच्या 20% आगाऊ रक्कम आपण आधीच ऍडव्हान्स म्हणून घ्यायची. मग असं होणारच नाही. मला तुम्ही सांगा, याआधी कुठल्याही मध्यस्थानं किंवा एजंटनं तुम्हाला अशी आगाऊ रक्कम दिली होती? नाही, ते समजा ठीक आहे, पण म्हणजे ऑर्डर मिळायच्या आधी, म्हणजे दर टायमाला पैसा आधी आम्ही घालायचा आणि हे बनवायचं. नाही, दर टायमाला, प्रत्येक वेळेला पैसे टाकायची गरज नाही पडणार. म्हणजे बरोबर आहे, सुरुवातीला पैसे तुमच्या खिशातून जातील, पण तुम्ही पुढे फायद्याचंही बघा ना. पण त्यानंतर हा जो काही प्रॉफिट असेल, म्हणजे 30 रुपये आपण धरूयात, म्हणजे ऍक्च्युअल फायदा खूप जास्त पटीत असेल. तुम्हाला मी समजावतो. शमिका, काय झालं? अभि, आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर यू. तू सगळं इतक्या कॉन्फिडेंटली सांगितलं ना, मला खूप आवडलं.
तू म्हणत होतास ना तुला स्वतःचं वेगळं काहीतरी करायचंय. गुड. तू स्वतःची वेगळी वाट शोधलीस. पण सक्सेसच्या मागे धावताना मला विसरणार नाही ना अभि? मला माहितीये पैसा आला ना की आपली माणसं अनोळखी व्हायला लागतात. अनुभवते मी अभि. शमिका, तू नेहमी मला म्हणतेस ना माझे डोळे खोटं नाही बोलत. बघ माझ्या डोळ्यात काय वाटतं सांग मला. मी तुला सोडून जाऊ शकेन? तुझ्यापासून दूर गेलो तर मी माझ्यापासून दूर जाईन. ओके. तुझ्यापासून दूर जाऊ शकेन? बरं ठीक आहे, वाटलं. पण मग याची शिक्षा नको द्यायला तुला? अभि, नको द्यायला शिक्षा? अभि अरे हे काय करतोयस तू? लोक बघतील ना. बघू दे, शिक्षा तर मी देणारच. अभि, शमिका, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. तू जे काय करशील ते आम्हाला मान्य आहे बेटा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काही काळजी करू नका. शमिका, शमिका. ओके, आय एम सॉरी. मी बोलत होतो जरासा. पण येणारच का आता बाहेर? हे आता पास झाली हा मस्ती. तू येणारच का नाही बाहेर? शमिका, जर मी तुला शोधलं मग काही खरं नाही हा तुझं. येतेस ना बाहेर? शमिका, शमिका, शमिका.
बाहेर. आजी शमिकाला पाहिलं का तुम्ही? अरे असेल इथेच कुठेतरी. अहो नाही, मी मागच्या गल्लीत सुद्धा बघून आलो, कुठेच नाहीये ती. गेली कुठेही पोरमा आता. तोंड बंद ठेव, जास्त आरडाओरडा करू नकोस, कळलं? तू काय करतोयस इथे? काय करतोय म्हणजे? तुम्ही इथे येऊ शकता तर मी नाही येऊ शकत? सॉलिड मजा चालू आहे तुमची इथे. लपाछपी काय खेळताय? येऊ का तुमच्या खेळायला? अशा ठिकाणी लपूया की अभिजित आपल्याला शोधू शकणार नाही. तू कायम लपायचीच भाषा करणार रे? एवढी जर हिंमत असेल तर ये ना अभिच्या समोर, आर्ग्यू कर, प्रूफ कर तू बरोबरच म्हणून. हे आर्ग्यू कर, प्रूफ कर, अशा फालतू गोष्टींमध्ये मला वेळ घालवायचा नाहीये. आणि तुझ्यामुळे बऱ्याच गोष्टींना डिले होतोय. तुला नाही का घाई अभिजीतची लग्न करण्याची? कर ना चुपचाप सह्या त्या पेपर्सवर. शमिका, दुसरे कोणामुळे माझे डेडलाईन्स पुढे गेलेले मला अजिबात आवडत नाही. आधीच उशीर होतोय मला त्या लॉयरला भेटायला. प्रूफ कर म्हणे. ड्रायव्हर चल लवकर. सोड मला. बंद ठेव सांगितलं ना. होय, ताईचा हात त्या माणसाने पकडला होता. ती ओरडण्यात इतक्यातच जय, हौस आहे ना तुला लपाछपी खेळायची? तू चालली? तू चालली आहे? हात सोड, हात सोड. काय करतोयस तू हे सगळं? काय करत नाहीये आता. माझे अजून पेशन्स चेक केले ना तर मात्र मला खेचत आणलंस तू. हाऊ डेअर यू. हाऊ डेअर यू काय? मग असं लहान मुलाला कडेवर उचलून लुलू करत आणायचं तर? शमिका, माझं डोकं फिरवू नकोस. चुपचाप त्या प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या कर, नाहीतर रूम मध्ये सडवत ठेव ना तुला. आणि आता घरात कोणीच नाही, ओरडून काय फायदा नाहीये. चुपचाप त्या प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या कर, नाहीतर कोर्ट ऑर्डर्स घेऊन येईन. चालेल? चालेल का? नाही ना? जरा विचार कर. आणि मी येईपर्यंत प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या झालेल्या पाहिजेत.